नमस्कार मंडळी. तर आज खायची होती विराजला आईस्क्रीम. तर त्याला आंबे पण लय आवडतात. तर म्हटलं मला मँगो ज्यूस बनवून दे किंवा मँगोची आईस्क्रीम बनवून दे. तर म्हटलं चल तुला दोन्ही पण बनवून देते. आईस्क्रीम पण होईल आणि तुला मँगो ज्यूस पण होईल. तर बघा इथं मी आता काय ते दाखवलेलं नाही आहे. त्याचा आंब्याचा आहे ना बल्ब काढून घेतलेला आहे असा, आणि त्याच्यात दूध आणि साखर टाकून असं मिक्सरला वाटण केलेलं आहे चांगलं असं, जसं की आमरस बनवतो तसंच. आता मी त्या ग्लासमध्ये काढून घेते आणि ही आहे आपली आईस्क्रीम, व्हॅनिला आईस्क्रीम आहे, ती पण ह्याच्यात टाकायची. इकडे टाकलेली आहे आणि आता हे काजू आणि बदाम पण टाकते. तर हा झाला आपला मँगो ज्यूस. तर आता फ्रीजमध्ये ठेवते, थंड झाल्यानंतर प्यायला एकदम भारी. तर तुम्ही पण थंडगार उन्हाळ्याचं असं करून बघा, साधं सोपंच आहे आणि मुलांना तर तुमच्या आवडेल. जर आंबे वगैरे खात नसतील तर असं करून द्या, त्यांना पण आवडेल. आणि इथं बघा मी आईस्क्रीम पण बनवणार आहे, दाखवते मी तुम्हाला. तर बघा हे आईस्क्रीमच्या ह्याच्यामध्ये मी आता टाकते, हे सगळं असं मी भरून घेते. पण मी थोडे आईस्क्रीम टाकते याच्यामध्ये, सगळ्या ह्याच्यात टाकून घेते थोडीशी. आता तुम्ही म्हटलं आईस्क्रीमच बनवतील तर आईस्क्रीमच टाकते, पण हे टाकल्यानंतर आहे ना खूप चांगलं लागतंय, म्हणून मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मला काही काजू बदाम नाही टाकायचे. आता मी फक्त आता हे लावून घेते बघा, आणि फ्रीजरमध्ये ठेवते, म्हणजे ते कडक मस्त बनेल आपली आईस्क्रीम. मुलं पण खुश आणि मुलांची मम्मी पण खुश. सगळं मी आता आईस्क्रीम भरून ठेवलेली, आता फ्रीजरमध्ये ठेवते. आता जर सारखं उन्हाळ्यामध्ये फ्रीजर तर सगळे सारखं उघडतात. आता बनेल की नाही काय माहिती, का संध्याकाळपर्यंत बनेल काय माहिती. तर आता मी तर ठेवून टाकते आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. मस्त आपला मिल्कशेक, मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे बरं का. तर खूपच भारी लागतोय. या तुम्ही पण खायला प्यायला.